तुम्हाला माहिती आहे का, घरामध्ये जर भाजीला काही नसेल, अचानक पाहुणे आले किंवा पटकन 10 मिनिटात तयार होणारी पण चमचमीत अशी काहीतरी भाजी बनवायची, तर मग एकदा ही रेसिपी नक्की बनवून तुम्ही पाहिलीच पाहिजे. फक्त 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते, जास्त पसाराही होत नाही आणि पाहुण्यांसाठी जर बनवली ना, तर पाहुणे आणि घरचे सुद्धा तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी इतकं तेल घालायचं किंवा मग 4 मोठे चमचे इतकं तेल घातलं तरीसुद्धा चालेल. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 2 लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या आणि मध्यम आचेवरती हे सर्व साहित्य तेलामध्ये एक अर्धा मिनिट परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत. बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि हलकासा रंग बदलेपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा. तर इथे पहा, कांदा मी रंग बदलेपर्यंत मध्यम आचेवर तेलामध्ये छान असा भाजून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, ती घालायची आणि आता कांदा आणखी सोनेरी रंग येईपर्यंत आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत दोन्ही आपल्याला मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे. कांदा आणि आलं लसूण भाजून होते तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊया. तर त्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी 2 मध्यम आकाराचे छान पिकलेले टोमॅटो घेतले आहेत. टोमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे आणि मिक्सरला फिरवून छान अशी प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा, टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत, छान अशी प्युरी तयार झाली आहे. टोमॅटोची प्युरी तयार करून होईपर्यंत आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदासुद्धा त्यासोबत छान असा भाजून झाला आहे. त्यानंतर आता यामध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे ती घालायची आणि आता मध्यम आचेवर टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य आपल्याला पुन्हा भाजून घ्यायचे. तर इथे पहा, टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य मी छान असं भाजून घेतलं आहे. त्यानंतर आता यामध्ये पावडर मसाले घालायचे. तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धणे पावडर घेतली आहे, ती घालायची. आता तुम्ही मला नेहमी विचारताना की माझ्या भाज्यांना रंग इतका छान कसा काय येतो, तर त्यासाठी मी वापरते एव्हरेस्ट काश्मीरी लाल ब्रिलियंट रेड चिली पावडर. ही तिखटाला कमी असते पण याने रंग अप्रतिम येतो. तर ही काश्मीरी लाल मिरची पावडर मी यामध्ये 1.5 चमचा घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण लक्षात ठेवा मिरची पावडर तिखटाला कमी आहे, फक्त याने रंग छान येतो. आता काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि पाण्यासोबत हे मसाले मिक्स करायचे आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला पुन्हा छान असं तेल सुटेपर्यंत मसाले भाजून घ्यायचे. पाणी घालून मसाले भाजून घेतले की काय होतं, तेलाचं प्रमाणही कमी लागतं आणि मसालेसुद्धा छान भाजले जातात, त्यामुळे भाजीची चवसुद्धा वाढते. तर इथे पहा, पाणी घालून मसाले मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता बाजूने मसाल्याला तेल किती छान सुटलं आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर या ठिकाणी पहा, मी थंड पाण्याचाच वापर करणार आहे, गरम किंवा कोमट पाणी वापरणार नाही. तरीसुद्धा भाजी तयार झाल्यानंतर त्यावर आलेली तर्री आणि रंग तुम्ही पाहू शकाल. तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलं आहे आणि भाजी मी 5 लोकांसाठी बनवते आहे. तुम्ही जेवढ्या लोकांसाठी बनवायचे आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाणी घातल्यानंतर मसाला एकदा मिक्स करायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर आता मोठ्या आचेवर एक उकळी काढून घ्यायची. तर इथे पहा, मोठ्या आचेवर एक उकळी काढून घेतली आहे. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि एक 5 मिनिटं ही ग्रेव्ही आपल्याला याच पद्धतीने शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, मध्यम आचेवर एक 5 मिनिटं ही ग्रेव्ही मी छान अशी शिजवून घेतली आहे. तुम्ही याच स्टेपला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 वाटी रतलामी शेव घेतली आहे. आता ही शेव यामध्ये घालायची. शक्यतो तिखट शेव वापरा, इथे मी तिखट असणारी शेव घेतली आहे. शेव घातल्यानंतर आता या ग्रेव्हीमध्ये एकदा मिक्स करायची. गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि कढईवरती अर्धवट झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे पहा, एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर ही भाजी मी शिजवून घेतली आहे. तुम्ही वरती तर्री पाहू शकता किती सुंदर आली आहे. त्यासोबतच भाजीची कन्सिस्टन्सी आणि रंगसुद्धा पाहू शकता.
काहीही जास्त तामझाम न करता अप्रतिम हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या चवीलाही मागे सारेल अशी भाजी तयार होते. वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायची. गॅस बंद करायचा आणि ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, फुलका, नान किंवा गरमागरम भात कशासोबतही सर्व करू शकता. जर भाकरी, फुलका, रोटी, भात त्याच्यासोबत खायची नसेल तर मस्त वाटीमध्ये घ्यायची, वरून लिंबाचा रस घालायचा आणि याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून ही भाजी अशीच खायची. इतकी अप्रतिम लागते की तुम्ही चव विसरू शकणार नाही. इथे मी मस्त फुलक्यांसोबत ही शेवभाजी सर्व केली होती. तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून पहा. दिसते ना हॉटेलसारखी, पण चवीला त्याहीपेक्षा तुम्ही सुद्धा एकदा झटपट होणारी ही शेवभाजी नक्की बनवून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणखी अशाच साध्या सोप्या रेसिपीज पाहायच्या असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा, मी नक्की शेअर करेन. आणि तुम्ही बनवलेल्या रेसिपीजचे फोटोजसुद्धा तुम्ही मला इंस्टाग्रामवर शेअर करू शकता किंवा इंस्टाग्राम स्टोरीला ठेवून मला मेन्शन करू शकता. मी नक्की रिपोस्ट करेन. माझी इंस्टाग्राम ID मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही फॉलो करून मला फोटो शेअर करू शकता. तर पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओजसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.